व्यक्त आलेले आहे। 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या मराठवाड्यात अतिमुसळधारेचा इशारा आहे। विदर्भ कोकणातील जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे। खूप दिवसांनंतर आता दिवाळीमध्ये मोठे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी बघा नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात वाढणार आहे, कारण सध्या जरी वातावरण नसलं तरी असं समजू नका की आमच्या भागाकडे पाऊस यायचा नाही, कारण हे पावसाळी वातावरण आता वाढत जाणार आहे। जरी आज पाऊस नाही झाला तरी 24 तासात बऱ्याच भागांमध्ये पावसाची तुफान हजेरी बघायला मिळणार असून काही भागात मध्यम ते काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हजेरी लावतानाचं चित्र स्पष्टपणे दिसणार आहे। सर्व काही अंदाज सविस्तरपणे आता बघायला मिळेल, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून काय करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वपूर्ण सविस्तर हवामानाचा अंदाज बघायला मिळेल। आता राज्यातील काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी सध्या तुफान पाऊस सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरला मागच्या 2 तासात पाऊस झालेला आहे, तसेच जालना जिल्ह्यातील काही भागात अर्ध्या तासापूर्वी पाऊस झाला। इकडे नगर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। आता पाऊस वाढत जाणार असून राज्यातील काही भागात अचानकपणे पावसाची शक्यता आता पुढच्या 2 तासात बघायला मिळणार आहे। आता तुमच्या जिल्ह्याचा अंदाज, तालुक्याचा अंदाज सर्व काही बघायला मिळेल, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात। त्या जिल्ह्याचं नाव जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात कधी पाऊस येईल ती देखील माहिती आपण देणार आहोत। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा आता सध्या जर बघायला गेलं तिकडे सोलापूर अकलूजचे भाग असलेले त्या 2 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस दाखल झालेला आहे। तसेच इकडे करमाळा, परंडा, इंदापूर, वैरागचे भाग असलेले त्या 2 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस, वैराग, तुळजापूर, धाराशिवच्या भागात 2 तासात मुसळधार पाऊस येणार आहे। सध्या स्थितीला मॉडेलनुसार जर वातावरण बघायला गेलं तर इकडे पाहू शकता जे कुरुडवाडीचे भाग आहेत त्या ठिकाणी आता मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। सतर्क राहा, विजांचा धोका देखील अधिक राहणार असून या ठिकाणी कुरुडवाडी, उंदरगावचा भाग असेल, पानगाव, वैरागचा भाग असेल, या ठिकाणी केरनचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस हा राज्यामध्ये दाखल होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा, जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। तुफान मोठे पाऊस आपल्याला राज्यामध्ये आता बघायला मिळत आहेत। विजांचा कडकडाट देखील बघायला मिळत असून मध्यम ते मुसळधार पावसाची आता सुरुवात पाहायला मिळत आहे। यानंतर इकडे वैराग, पानगावचा काही भाग आहे, या साईडच्या देखील बऱ्याच भागामध्ये आता विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी भयानक स्वरूपाचा नदी नाल्यांना पाणी येऊ शकतं असा पाऊस त्या 2 तासात सुरू होईल। त्यामध्ये बार्शी, पानगाव, वैरागचा समावेश आहे, कारण या आसपासच्या भागात सध्या विजांच्या कडकडाटामध्ये खूपच तुफान पाऊस सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। तर चला आता एवढंच नाही तर अजून कोणत्या जिल्ह्याकडे हे पावसाळी वातावरण सरकत चाललेलं आहे, कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, आता सर्व काय अंदाज आपण पाहूयात। तर आता लक्ष देऊन बघा, कारण तुमच्या जिल्ह्यात पण पाऊस आता वाढू शकतो, कारण त्या 24 तासापासून तर आणखीन पावसाळी वातावरण तीव्र होणार असून राज्याकडे तुफान मोठं पावसाचं संकट बंगालच्या उपसागराकडून सरकणार आहे। कारण सध्या बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागात अतिवृष्टीचा पाऊस सुरू आहे। हा पाऊस आता राज्याच्या दिशेने येत आहे, थोडा मागे पुढे वेळ लागेल, काही ठिकाणी 12 तास लागतील तर काही भागात 24 तासाच्या थोडा पुढचा टाइम लागू शकतो, मात्र हा पाऊस दाखल होईल व राज्यामध्ये तुफान पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की आज अचानकपणे एवढा वातावरणात बदल होईल, कारण की काल मोठ्या प्रमाणात मोकळं निरभ्र वातावरण होतं, मात्र आज ढगांची गर्दी वाढू लागलेली आहे। हे पावसाचे संकेत आहेत, म्हणजेच की आता राज्यामध्ये हळूहळू पाऊस वाढत जाणार आहे। आज काही ठिकाणी पडेल तर उद्या काही ठिकाणी पडेल। तर चला आता जोरदार पावसाची शक्यता कोणत्या भागात आहे, येत्या 2 तासात नेमका मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होणार आहे, त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी आता जोरदार पाऊस येणार आहे। जरी सध्या वाटत नसलं पाऊस यायचा नाही, मात्र येत्या 2 तासात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला नक्की बघायला मिळू शकते। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये इकडे नांदेड साईडचा भाग असेल, नांदेडच्या भागात देखील, पेठच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान पाऊस, यामध्ये पूर्णाचा भाग आहे, नांदेडचा भाग आहे, या ठिकाणी पेठ, भोकर, बसमतचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी दाखल होणार आहे, हे लक्षात घ्या सध्या स्थितीला, कारण की कालच आपण सांगितलं होतं पावसाची शक्यता आता वाढण्याचा अंदाज आहे। यामध्ये इकडे
काही खोपोली साईडचे भाग असेल, आंबेसुईंचे भाग असेल, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता. इकडे बघा खोपोली, काश्मीरचा भाग आहे, चाकण, पुणेचा भाग असेल. विजांच्या लकलकाटासह, विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा. जोरदार ते मुसळधार पावसाचे वातावरण हे आपल्याला राज्यभरामध्ये बघायला मिळणार आहे. राज्यभरात आता तुफान मोठे पाऊस देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इकडे पुणे, सासवड, लवासाच्या भागात सध्या काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. याची तीव्रता वाढू शकते व जोरदार पावसात रूपांतर लवकरच होऊ शकते. त्यामुळे सतर्क या भागातील पण शेतकऱ्यांनी राहायचं आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही भागात मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा 100% बघायला मिळणार आहे. म्हणजे बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तीव्र पावसाची व्याप्ती ही आता वाढत जात आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या, सतर्क राहा. तर चला, एक मोठं भयानक पावसाचं क्षेत्र इकडे कसमेट, खोपोलीच्या भागात सध्या सक्रिय झालेला आहे. यामधून अतिमुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे. हे पाऊस आता कोणत्या जिल्ह्यांकडे सरकत आहे? हा मुंबईकडून पाऊस आता कोणत्या राज्यांकडे, कोणत्या जिल्ह्यांकडे आता जाणार आहे? त्या जिल्ह्यांची नावे आता आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघा. तर चला, आता कोणत्या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचं वातावरण येत आहे ते सांगतो. रात्री उशिराला कुठे मुसळधार पाऊस राहील, त्यानंतर उद्या 24 तासात जोरदार पाऊस राज्यात दाखल होत आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे सांगतो. कारण आता उद्यापासून खूप मोठे पाऊस राज्यातील काही भागात बघायला मिळणार आहे. तो देखील अंदाज आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी बघा, येत्या 2 तासात आता पाऊस पडणारे जिल्हे सांगतो. सध्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे व सध्या असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे आता जाणार आहे ते पण सांगतो. तर इकडे बघा, सध्या जर विचार केला तर इकडे काही अकलूज साईडचे भाग आहेत. आता अकलूजचा भाग असेल, या ठिकाणी सक्रिय वातावरण होत जाण्याची शक्यता. यामध्ये मध्यम पाऊस, जोरदार पाऊस राहील. इकडे बघू शकता पिलोचा भाग आहे, माळशिरसचा भाग आहे. लवकर पाऊस सक्रिय होईल. पंढरपूरला पावसाचे ढग वाढू लागलेले आहेत. त्यानंतर मोहोळ, अंगारचा भाग असेल, करकमचा भाग असेल, या ठिकाणी बेंबलेचा भाग असेल, या ठिकाणी पावसाचे ढग आता सक्रिय होऊ लागलेले आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता या ठिकाणी तर आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटात धो आगमन हा पावसाचा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांची स्थिती चांगली कडकडाटामध्ये पाहायला मिळत आहे. तुफान पावसाची शक्यता आपल्याला देखील बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे अंधारचा भाग असेल, या ठिकाणी अंगारच्या भागात देखील तुफान पाऊस राहणार आहे. शेपलचा भाग आहे, या ठिकाणी वाकव, धानुरेचा भाग. त्यानंतर इकडे उंदरगावचा भाग असेल, मेंदाचा भाग असेल, सुर्डी, वैरागचा भाग असेल. मध्यम ते जोरदार तर काही भागात तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मोठे तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार असून विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर महेशगावचा भाग असेल, कुरुडवाडीचा भाग असेल, बेरोलीचा भाग असेल, पानगावचे किल्ल्या साईडचे काही भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये तुफान मोठे पाऊस बघायला मिळू शकतात. मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचा आहे. विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची व्याप्ती व तीव्रता हे आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता सतर्क राहा व शेतकरी मित्रांनो, धो पावसाचं आता आगमन काही जिल्ह्याकडे होत आहे. यामध्ये इकडे सोलापूर जिल्हा तुफान पाऊस येत्या 2 तासात येणार आहे. सतर्क पण राहणं गरजेचं राहील, कारण की हे मोठे पाऊस आपल्याला राज्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळणार असून तुफान पावसाची शक्यता राज्यभर पाहायला मिळणार आहे. जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं गरजेचं राहील. हे मोठे पाऊस आता बऱ्याच ठिकाणी तीव्र हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे जामखेडला पाऊस झालेला आहे, बघू शकता थोड्या वेळापूर्वी झालेला आहे. अजून तीव्रता वाढणार आहे. जामखेड, कडाचा भाग, राळेगावच्या काही भागात पाऊस होऊन जाईल. त्यानंतर इकडे चाकण, काश्मीरचे भाग असतील, खोपोली उत्तर, पनवेल, नेरळ, मंचरचा भाग असेल, या ठिकाणी त्या 2 तासात पाऊस दाखल होणार आहे. कारण सध्या त्यांच्या आसपासचे खोपोली दक्षिण साईडचे भाग असतील. त्यानंतर इकडे काश्मीरचे दक्षिण साईडचे जे भाग आहेत त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. जशी काय अतिवृष्टी सुरू होत आहे तसा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याची तीव्रता व्याप्ती आता वाढत जाणार असून मध्यम ते जोरदार पाऊस त्यामुळे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आता बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचा आहे. त्यानंतर इकडे दोनचे भाग असेल, दोनच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे. जुन्नर साईडच्या देखील बऱ्यापैकी भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर चला, आता येत्या 2 ते 3 तासामध्ये एक मोठं तुफान पावसाचं वातावरण 6 जिल्ह्याकडे सरकत जाणार आहे व 6 जिल्ह्यात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, तर चला आपण बघूयात.
तर इकडे बघा यामध्ये आता सर्व काही माहिती समोरासमोर येत आहे. तर इकडे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आता वातावरणातील बदल आपल्याला दिसून येत आहेत. आलेल्या माहितीनुसार हिमायतनगर, किनवटच्या भागामध्ये, उमरखेडच्या भागामध्ये, आदिलाबादच्या भागामध्ये पाऊस वाढण्याचाच अंदाज बघायला मिळणार आहे असं स्पष्ट चित्र दिसतं. यामध्ये इकडे किनवट, आदिलाबाद, इचोडाचा भाग असेल, उमरखेडचे भाग असतील, हिमायतनगर साईडचे भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. तसेच इकडे हिंगोली, हिमायतनगर, इचोडा, पेटगाव, आदिलाबाद, काप, पुसदचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार असून तीव्र विजांच्या कडकडाटासोबत हे पावसाचे आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे पांढरकवाडाच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता 100% राहणारच आहे. तर चला आता तीव्र व्याप्तीसह पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये बरसणार आहे, तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे देखील वाढत जाणार आहे. तसेच इकडे वैजापूर साईडचे काही भाग असतील, या ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. कुठे मध्यम राहील, कुठे मुसळधार राहील, मात्र पाऊस हा 100% राहणार आहे. हे लक्षात घ्या. विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे, तुफान राहणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राज्यभरात थैमान घालतानाची परिस्थिती पाहायला मिळेल. तीव्र मुसळधार पावसाचे आगमन राज्यभरामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. तुफान मोठे पाऊस आता राज्यामध्ये हजेरी लावणार आहे. तर चला आता सध्या छत्रपती संभाजीनगरला पाऊस वाढत चाललेला आहे, जालन्याला वाढत चाललेला आहे, सोलापूरला पाऊस काही ठिकाणी वाढत चालला आहे. तसेच इकडे कळमनुरी, इकडे खोपोलीचे भाग असतील, या ठिकाणी पाऊस वाढत चाललेला आहे. तर बघू शकता बरेच असे भाग आहेत की त्या ठिकाणी पावसाने आज आगमन आपलं लावलेलं आहे. तसेच इकडे चंद्रपूरचे भाग असतील, पांढरकवाडाचे भाग असतील, या ठिकाणी पाऊस वाढत चाललेला आहे. तर चला आता सध्या वाढलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत मुसळधार बरसणार आहे, येत्या 3 तासात तुफान पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत व उद्या 24 तासात जे खरं पावसाचं आगमन होणार आहे, जे मोठे पाऊस उद्यापासून सुरू होणार आहेत. कारण आजचं तर काहीच नाही, उद्या खरे पाऊस येत आहेत, उद्या मोठे पाऊस सुरू होणार आहेत. ते कोणत्या जिल्ह्यातून सुरू होणार आहेत ते देखील आता त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. ते सर्व काही बघण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर चला आता येत्या 2 ते 3 तासात व रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचं वातावरण बनेल तो अंदाज आपण पाहूयात. तर इकडे बघा आता तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं झालं तर इकडे सोलापूरला एक चांगला पाऊस राहणारच आहे, अकलूजला पण राहणारच आहे. सोलापूर, अकलूज, लातूर मध्यम ते जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता. त्यानंतर इकडे सातारा साईडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस राहणारच आहे. पुणे, सातारा, अहिल्यादेवीनगरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील, काही ठिकाणी तीव्र व्याप्तीसह मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तुफान पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळू शकते. हा देखील अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचं आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही. तसेच इकडे अकलूज, लातूरचे भाग असतील, सोलापूरची जी भाग आहेत, या ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आपल्याला पावसाचं आगमन पाहायला मिळणार आहे. तसेच या साईडला जर विचार केला तर नांदेड पूर्वचे भाग असतील, उमरखेड, हिंगोलीचे भाग असतील, जिंतूरचे काही भाग असतील, या ठिकाणी आता मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस येणारच आहे. उमरखेड, हिमायतनगर, जिंतूर, परभणी, किनवटच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्यावा व सतर्क राहावं. विजांचा कडकडाट देखील बघायला मिळेल. तर चला ही झाली सध्याची परिस्थिती व रात्री उशिरापर्यंत देखील काही भागामध्ये पाऊस वाढण्याची दाट शक्यता बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देखील काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. रात्रीला कुठे पाऊस राहील व उद्या कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे तो देखील अंदाज आता आपण सविस्तर बघूयात. तर इकडे बघा आता उद्या देखील पावसाचं वातावरण हे तीव्र होणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं आगमन राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. यामध्ये आता तुम्हाला जिल्हे लगेच सांगतच आहे. इकडे फक्त लक्ष देऊन बघा. आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे दिसत आहे की राज्यामध्ये आता विजांच्या कडकडाटासह उद्या मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस आता दाखल होणार आहे. यामध्ये विजांचा कडकडाट प्रचंड राहणार आहे. धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाची शक्यता ही अहिल्यादेवी नगरच्या भागापर्यंत राहील. दोंड, करमाळाचा भाग आहे, बारामतीचा भाग आहे, या ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटात धो पाऊस. गोरेगाव, बारामती, इंदापूर, तुळजापूर, सातारा, वडूज, पंढरपूर, सोलापूर, कराड, विटा, जत, इंदापूर, कोडोली, सांगलीच्या भागात तुफान मोठे मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहेत. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे. विजांचं प्रमाण देखील आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे. एवढंच नाही तर काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल असा देखील पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये नेमके मोठे पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत तर चला पाहूयात.
तर या ठिकाणी बघा मोठे पाऊस अकलूज सोलापूरला पण येणारच आहेत. सोलापूर अकलूजच्या भागात देखील पावसाची शक्यता 100% बघायला मिळू शकते. तसेच इकडे कलबुर्गी विटा जत साईड भाग आहे, या ठिकाणी जोरदार ते मध्यम काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहू शकतो. त्यानंतर इकडे उत्तर साईडला पण पावसाचा अंदाज आहे. पुण्याच्या भागात देखील पाऊस वाढणार आहे. पुणे खेडला दोनला पावसाची हजेरी आहे. अहिल्यादेवीनगर, जुन्नर, श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग, जालना, तुरळक ठिकाणचा दक्षिण भाग पाऊस राहील. त्यानंतर जर विचार केला तर केज, पेठ, लातूरच्या भागात पावसाची शक्यता, अति दक्षिणेकडील जे भाग राज्यातील आहेत त्या ठिकाणी पाऊस राहणार आहे, कारण की त्या ठिकाणाहूनच पावसाचं वातावरण आता राज्यामध्ये आपल्याला वाढत जातानाची परिस्थिती पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर विचार केला तर उद्या दुपारनंतर राज्यातील काही भागात मोठे पाऊस देखील सक्रिय होतानाचं चित्र स्पष्टपणे बघायला मिळू शकतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा